दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण आहे. हा सण प्रकाशाचा, चांगुलपणाचा आणि ज्ञानाचा विजय साजरा करण्याचा सण आहे. हिंदू धर्मामध्ये या सणाला खूप महत्त्व आहे. दिवाळी सणाची मुख्य कथा भगवान श्रीराम यांच्या अयोध्येला परतण्याशी संबंधित आहे. भगवान रामाने 14 वर्षाचा वनवास संपवला आणि त्यानंतर ते रावणावर विजय मिळवून अयोध्येत परतले. त्या दिवशी सर्वत्र दीप लावून त्यांचं स्वागत केलं. म्हणून हा दिवस दिवाळी सण म्हणून साजरा केला जातो. आपल्या हिंदू धर्मातील ह्या सर्व परंपरा, कथा आपल्या मुलांना माहिती व्हाव्यात. तसेच विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याचे काम जसं पालकांचं असतं तसं शाळेतील शिक्षकांचं सुद्धा असतं. म्हणून यावर्षी आपल्या शाळेमध्ये मुलांना दिवाळी सणानिमित्त आकाशकंदील बनवणे, ग्रीटिंग कार्ड बनवणे, एकमेकांना आनंदमय शुभेच्छा देणे, ह्या सगळ्या प्रथा, पद्धती माहीत व्हाव्यात म्हणून शाळेतील ढवळे सरांनी मुलांना आकाशकंदील बनवण्याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं. सालगुडे सरांनी अगदी मुलांसोबत बसून मुलांमध्ये रमून त्यांना प्रत्यक्ष कृती कशी करायची हे समजावून सांगितले. या सर्वांमध्ये मुलं इतकी आनंदाने रममाण झाली होती. हा त्यांचा निखळ आनंद खरंच पाहताना खूप आनंद झाला. आमची पहिलीची बाल चिमुकली ग्रीटिंग कार्ड आणि आकाशदिवा तर नाही बनवता आला, परंतु फुगे खेळताना, चॉकलेट खाताना अगदी आनंदी होते. हा निखळ आनंद मिळवण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे शाळा. गावामध्ये जितकं मंदिराला महत्त्व दिलं जातं तेवढंच महत्त्व शाळेला दिलं जावं, कारण प्रत्येक घराचं उज्ज्वल भविष्य या ठिकाणी घडत असतं.